नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. बाबांनी कलाला फोन केलेला असतो आणि कलाला ते विचारत असतात की काय ग, तुला नैनीबद्दल काही कळलं का? तेव्हा कला म्हणते की आम्ही नैनाताईला शोधण्यासाठी चाललोय, परंतु नैनाताईचा अजून काहीच तपास नाही. पण तुम्ही काळजी करू नका, नैनाताईसोबत माझं बोलणं झालंय. ती काही पळून वगैरे गेली नाहीये, ती नक्कीच काहीतरी अडचणीत आहे आणि अद्वैत सुद्धा माझ्यासोबत आहे, आम्ही तिला घेऊनच येऊ. राहुल इकडे त्याच्या रूममध्ये आलेला असतो आणि हसत असतो आणि म्हणत असतो की नैना, खरे तुला लग्न करण्याची खूप घाई होती ना, घे मग आता. तर राहुलने आता त्या ड्रायव्हरला कॉल केलेला असतो आणि ड्रायव्हरला विचारत असतो की सगळं काही ठीक आहे ना. ड्रायव्हर म्हणतो की मी नैना खरेला अशा जागेवर लपवलंय की कोणी तिथे येऊ शकत नाही, तुम्ही आता फक्त माझ्या पैशांचं बघा. तेव्हा राहुल त्याला म्हणत असतो की जर राहुलचं काम कोणी केलं ना तर राहुल त्याला 110% पैसे देतो. तर इकडे अंजू ही संगीताला ज्यूस देत असते. तर संगीता म्हणत असते की नाही, मला काहीच नकोय, जोपर्यंत माझी नैनी ही डोळ्यासमोर दिसत नाही तोपर्यंत मी काहीच घेणार नाही. आबासुद्धा संगीताला म्हणत असतात की तुमची तब्येत खराब होईल, तुम्ही प्लीज काहीतरी घ्या. परंतु संगीता घेत नसते. तितक्यातच तिथे रोहिणी येते आणि रोहिणी म्हणते की वा वा वा, छान नाटकं चालली आहेत. आणि तसंही तुमची नैना फक्त 2 वेळा तर लग्नातून पळून गेली आहे. रोहिणी आबांना म्हणत असते की आबा, तुम्ही एका फसवणाऱ्या आईपेक्षा फसलेल्या आईचा विचार का नाही करत? अहो, मी तर इथे फसली गेली आहे, माझ्या राहुलच्या सोबत धोका झालाय. मला असं वाटतंय की देवाला सुद्धा हेच मंजूर आहे की राहुल आणि नैनाचं लग्न नाही हो. आणि तुम्ही एक काम करा, हे आत्ताच्या आता डिक्लेअर करा की हे लग्न होणार नाही. रोहिणी गुरुजींना सांगते की गुरुजी, हे लग्न काही होणार नाही आहे, तुम्ही आता इथून निघून जा. संगीता म्हणत असते की आत्याबाई, मी तुमच्या पाया पडते, परंतु प्लीज तुम्ही असं काही करू नका. अहो, मला माहिती आहे की माझी नैना नक्कीच काहीतरी अडचण येते. अहो, ती या लग्नासाठी खूप खुश होती. आबा रोहिणीला म्हणतात की रोहिणी, संगीता जे म्हणते ते बरोबर आहे, मला असं वाटतंय की आपण थोडा वेळ वाट बघायला पाहिजे. रोहिणी आता विचार करत असते की ती कला आता नैनाला शोधायला गेली आहे आणि जर ती नैनाला घेऊनच आली तर काय करायचं. मग तर रोहिणी, तुझा काउंटडाऊन सुरू होईल. आणि मग ती आयडिया करते की काउंटडाऊन असं म्हणून आता ती आतमध्ये जाते. रोहिणी आता एक घड्याळ घेऊन येते आणि संगीताला ती म्हणत असते की फक्त 45 मिनिटं म्हणजे पाऊण तास. त्या घड्याळात मी अलार्म लावलाय आणि ज्यावेळी 45 मिनिटाचा ठोका वाजेल आणि अलार्म वाजेल त्यावेळी हे लग्न मोडलं असं समजायचं. मिसेस खरे, मी आता तुम्हाला शेवटची संधी देते. या 45 मिनिटात जर तुमची नैना, कला आणि काजू तिघीही इथे नसल्या आणि तिघीही जर नापास झाल्या तर मात्र हा अलार्म वाजेल आणि हे लग्न मोडेल. आणि जर अलार्म वाजल्यानंतर ती आली ना तर मी हे लग्न होऊच देणार नाही. तुमचा आणि माझा संबंध संपला. आणि माझ्या फोनमध्ये सुद्धा मी दर 10 मिनिटाला रिमाइंडर लावतीये, त्यामुळे तुम्हाला वेळ संपत येते हे कळेल. तर इकडे नैना ही जोरजोराने दरवाजा वाजवत असते आणि म्हणत असते की प्लीज दरवाजा उघडा, मी नैना खरे, आज माझं लग्न होणार आहे. आणि असं म्हणत ती मोठमोठ्याने रडत असते. इकडे कला आणि अद्वैत एका ठिकाणी येऊन पोहोचलेले असतात. गाडीच्या खाली उतरतात. कला ही नैनाताई नैनाताई असा आवाज देत असते. अद्वैत म्हणतो की तुझी बहीण काय वेडी आहे का? आयत्या वेळी तिला काही पण पळून जायचं वगैरे कसं सुचू शकतं? कला म्हणते की मला माहिती आहे की तुझा राग आहे तिच्यावर, परंतु तुला वाटतंय ना तशी ती एवढी पण विचित्र नाहीये. आणि मला तर असं वाटतंय की ती नक्कीच काहीतरी अडचणीत आहे. आणि यावेळी नैनाताई तर अजिबात पळून गेली नाही आहे, कारण तिच्या मर्जीप्रमाणे यावेळी लग्न होतंय. तितक्यातच कलाला बाबांचा कॉल आलेला असतो. बाबा रडत असतात आणि कलाला म्हणत असतात की कला, काहीही कर परंतु नैनाला घेऊन ये आणि अर्ध्या तासाच्या आतमध्येच घेऊन ये. तर कला म्हणत असते की बाबा, असं का म्हणताय तुम्ही, अर्ध्या तासाच्या आत का बरं? तेव्हा बाबा तिला म्हणत असतात, हे बघ, आता हे सगळं सांगण्यासाठी माझ्याकडे अजिबात वेळ नाही आहे, त्यामुळे जेवढं सांगतोय तेवढं लक्षात घे आणि तू नैनाला येताना घेऊनच ये. कला म्हणते की बाबा, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी बरोबर करते. कला फोन ठेवून देते. अद्वैत म्हणतो की मी बोलत होतो ना तुझ्याशी. कला म्हणत असते की आता तुला इथे पण माझ्याशी भांडायचं आहे का? आता माझ्या बाबांचा फोन आल्यावर मी उचलायचा पण नाही का? अद्वैत म्हणतो की माझा विषय संपल्यानंतर पण बोलू शकली असतीस ना तू. कला म्हणते की धन्यस तू, कुठल्या विषयी भांडण करायचं नाही हे कोणी तुझ्याकडनं शिकावं. कला म्हणते की हे बघ, आपण इथे नैनाताईला शोधायला आलोय ना, आणि त्यातल्या त्यात बाबांनी असं सांगितलंय की अर्ध्या तासात काहीही करून नैनाताईला घेऊन या. 5 मिनिटं तर तुझ्याशी भांडण्यातच गेली आणि हे जे मला काही तुला सांगायचं असतं ना महत्त्वाचं, ते राहून जातं आणि तू भांडणं करायला सुरुवात करतो. कला आणि अद्वैत आता गाडीतून पुन्हा निघालेले असतात. इकडे संगीता बाबा खूप टेन्शनमध्ये असतात. पुन्हा एकदा 20 मिनिटाची बेल वाजते. संगीता म्हणते की आत्याबाई, प्लीज असं काही करू नका. रोहिणी म्हणते की नाही नाही, बसा मिसेस खरं तुम्ही, तसंही अजून 25 मिनिटे आहेत तुमच्याकडे. मग तेव्हा तुम्हाला जेवढं काही रडायचं आहे ना तेवढं रडा, आणि जर 25 मिनिटात जर मुलगी नाहीच आली तुमची तर मग रडा. नैनाला ज्या ठिकाणी ठेवलेलं असतं, ज्या गोडाऊनमध्ये ठेवलेलं असतं, त्याच्या बाहेरच आता कला आणि अद्वैत आलेले असतात.
कला आणि अद्वैत जेव्हा गाडीच्या खाली उतरतात तेव्हा त्यांना त्यांचीच गाडी तिथे पार्क असलेली दिसते आणि अद्वैत म्हणत असतो की ही तर आपलीच गाडी आहे आणि ही इथे का बरं पार्क केलेली आहे. कला त्याला म्हणत असते की आता आपण शोधूयात आजूबाजूला, म्हणजे आपल्याला काहीतरी क्ल्यू मिळेल. इकडे काजलचा कॉल कलाला आलेला असतो. कला विचारत असते की गुंड्या तुला काही कळलं का. तर काजल म्हणत असते की अगं ताई, मी इकडे तुझ्या घराच्या इथे निघून आली आहे, मला नैना दीदीबद्दल काहीच कळलं नाही आहे. तर कला म्हणत असते की ठीक आहे, तू तिथेच थांब, आईबाबांची काळजी घे आणि सोबत आबांची देखील काळजी घे, कारण त्यांना खूप मोठा धक्का बसला असेल. काजल म्हणते की ठीक आहे. एवढं बोलून कला फोन ठेवते. तर अद्वैतला खूप छान वाटतं की आईबाबांसोबतच कलाने आबांचा देखील विचार केला. नंतर ते दोघेही तिथून निघून जातात. इकडे नैना खूप टेन्शनमध्ये आलेली असते. विचार करत असते की आता तर लग्नाचा मुहूर्तसुद्धा टळून गेला असेल, आता काय करावं ते तिला कळत नसतं. तिला एक गोष्ट माहीत असते की मी आता लग्न मंडपात नाही पोहोचले म्हटल्यावर राहुल या गोष्टीचा फायदा घेईल आणि हे लग्न मोडून टाकेल. कुठल्याही परिस्थितीत मला हे अजिबात करायचं नाही आहे. आणि ती जोरजोरात दरवाजा वाजवत असते. कोणी आहे का, कोणी आहे का असं विचारत असते. तर इकडे रोहिणीने दिलेल्या वेळानुसार आता फक्त 15 मिनिटं शिल्लक असतात. आबा अगदी रडवेले आलेले असतात आणि आबा म्हणत असतात की देवी आई, तू माझ्या ताटात नक्की काय वाढून ठेवलंयस. एवढ्या दिवस मी तुझी मनोभावे सेवा केली, परंतु आज या म्हाताऱ्या आबाची इज्जत फक्त तुझ्या हातात आहे. तेव्हा मला वाचव असं म्हणतच आबांना मोठा ठसका लागतो. तेव्हा पटकन काजल जाते, आबांसाठी पाणी घेऊन येते. तर आबांबद्दल तिची असलेली काळजी बघून सोहमला मात्र खूप छान वाटतं. इकडे कला आणि अद्वैत गोडाऊनच्या बाहेरच उभे असतात. कला नैनाला कॉल करते, परंतु नैनाचा कॉल कट होऊन जातो. कला पुन्हा एकदा नैनाला कॉल करते, तर नैनाचा फोन वाजत असल्याचं कलाला समजतं आणि गोडाऊनमधून आवाज येतो हेही समजतं. कला अद्वैतला सांगते की याचा अर्थ नैनाताई ह्याच गोडाऊनमध्ये आहे, आपल्याला जाऊन बघायला पाहिजे. तर आता कला आणि अद्वैत दोघेही आता दरवाजाजवळ जातात आणि आवाज देत असतात. नैनाला समजतं की आता कला तिथे आली आहे. नैना म्हणत असते की कला, अगं मी इथे अडकली आहे. कला अद्वैतला म्हणत असते की अद्वैत तू प्लीज काहीतरी कर, परंतु दरवाजाला कुलूप लावलेलं असतं. अद्वैतलाही काही कळत नसतं काय करावं ते. अद्वैत काहीतरी शोधण्यासाठी जातो. कला नैनाला शांत करत असते आणि म्हणत असते की नैनाताई, तू अजिबात काळजी करू नकोस, आम्ही आलोय ना आत्ता. अद्वैतने आता भला मोठा एक दगड आणलेला असतो आणि त्या दगडाच्या सहाय्याने आता कुलूप तुटलं जातं. कला आतमध्ये येते. सर्वात पहिल्यांदा नैना कलाला मिठी मारते. तर नैनाची अवस्था बघून कला तिला विचारत असते की कलाताई, अगं काय झालं होतं तुला, तू तर गाडीतून येत होतीस ना. इकडे नैना आता कलाला सांगू लागते की कला, अगं मी घरातून गाडीतून निघाले होते, परंतु ड्रायव्हरने मात्र चुकीच्या रस्त्याने गाडी घेतली. एका ठिकाणी येऊन गाडी थांबवली आणि मला म्हणे की गाडी बंद पडली आहे. तो मला म्हटला की उन्हात थांबण्यापेक्षा तुम्ही इथे गोडाऊनमध्ये थांबा. मी गोडाऊनमध्ये आले. नंतर तो बोलला की मी मेकॅनिक घेऊन येतो, तोपर्यंत तुम्ही इथेच थांबा. मेकॅनिक आणण्याच्या बहाण्याने तो गेला आणि नंतर त्याने मला बेशुद्ध केलं आणि बेशुद्ध झाल्यानंतर जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मला समजलं की मी या गोडाऊनमध्ये बंद झाली आहे. नैनाच्या तोंडून हे सगळं ऐकून कला आणि अद्वैतला मोठा धक्का बसतो. कला नैनाला म्हणत असते की नैनाताई, तुला बाकीचा काही त्रास तर नाही झाला ना. देवाचीच कृपा म्हणायची. अद्वैत नैनाला म्हणत असतो की तू फोन का नाही केलास. तेव्हा नैना म्हणत असते की मी फोन करण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु फोन करायला गेल्यानंतर रेंज जात होती. मी राहुलला सुद्धा फोन करण्याचा प्रयत्न केला, परंतु राहुलचा फोन सुद्धा स्विच ऑफ आला. मग शेवटी मी कलाला फोन केला आणि कलासोबत सुद्धा माझं नीट बोलणं झालं नाही. अद्वैत म्हणतो की हा राहुल काय मूर्ख आहे का, असा कसा ड्रायव्हर पाठवला त्याने. कला नैनाला म्हणत असते की जाऊ दे, आता त्या सगळ्या गोष्टी झाल्या त्या झाल्या, परंतु आता लग्न महत्त्वाचं आहे. नैना म्हणत असते की कला, आमच्या लग्नाचा मुहूर्त टळून तर नाही गेला ना गं. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे नैना आणि राहुलचं लग्न झालेलं असतं. रोहिणीचं मात्र तोंड पूर्णपणे उतरलेलं असतं. त्यानंतर लग्न संपन्न झाल्यावर आबा नैनाला आणि राहुलला सांगतात की आता सगळ्यांचे आशीर्वाद घ्या. नैना आणि राहुल आता घरातल्या सर्व थोर मोठ्यांचे आशीर्वाद घेतात. आबा म्हणतात की मी तुम्हाला असं म्हटलं होतं की सगळ्या थोर मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. नैना म्हणते की आम्ही तर सगळ्यांचे आशीर्वाद घेतलेत. आबा म्हणतात की कला आणि अद्वैत अजून बाकी आहेत. कला आणि अद्वैतचा आशीर्वाद घ्यायचा आहे म्हटल्यावर नैनाचा चेहरा मात्र उतरतो. तर मित्रांनो, असेच लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका.